हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2025 चे जे रिक्रुटमेंट्स आहे त्यासाठी जनरल नॉलेज हा कॉमन टॉपिक आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र जीवन ऑथॉरिटी ऍक्ट 1976 चा चॅप्टर 5 आपण कव्हर करताय, जो आहे फीस अँड चार्जेस. ठीक आहे. हा आपला 5वा व्हिडिओ आहे. डेली आपण हे व्हिडिओज पोस्ट करतो आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेला आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की ही जी सिरीज आहे जनरल नॉलेजची ही टिल एक्झाम पर्यंत चालणार आहे. याच्यामध्ये आपण महाराष्ट्र जीवन ऑथॉरिटीचे 11 जे चॅप्टर्स आहेत ते कंप्लीट करणार आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण जीकेचे जे टॉपिक्स आहे रिलेटेड टू एक्झाम ते सगळे टॉपिक सुद्धा आपण इथे कव्हर करणार आहे. तर म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तुमचा जर सपोर्ट असला तरच आपण ही जी सिरीज आहे ती कंटिन्यू करू शकणार. ठीक आहे. तसाच जनरल नॉलेजची पीडीएफ अवेलेबल आहे. ठीक आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ घेऊ शकता. याच्यामध्ये कंप्लीट जीके जीएस ऑल टॉपिक्स कव्हर केलेले आहे वन लाइनर सोबत. ठीक आहे. तर ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया फीज अँड चार्जेसचे 20 एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट आहे द ऑथॉरिटी फिक्स द कॉस्ट ऑफ वॉटर सप्लाइड अकॉर्डिंग टू. ठीक आहे. प्राधिकरण पाणी पुरवठ्याचा खर्च कोणत्या आधारावर निश्चित करते? तर बघा, ऑप्शन आहे एरिया ऑफ सप्लाय, सेकंड व्हॉल्यूम ऑफ वॉटर, थर्ड नंबर ऑफ कंझ्युमर्स अँड फोर्थ पाईप साईज ओनली. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड व्हॉल्यूम ऑफ वॉटर, पुरवठा केलेल्या पाण्याच्या प्रमाणावर. बिकॉज कलम 35(1) नुसार प्राधिकरण पुरवठा केलेल्या पाण्याच्या प्रमाणानुसार खर्च निश्चित करते. नेक्स्ट, सेकंड द मिनिमम कॉस्ट ऑफ वॉटर चार्ज पर कनेक्शन इज नोटिफाईड. प्रत्येक कनेक्शन साठी आकारण्यात येणारा किमान पाण्याचा दर कोण प्रकाशित करते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट बाय लोकल बॉडी, सेकंड बाय स्टेट गव्हर्नमेंट, थर्ड इन द ऑफिशियल गॅजेट बाय द ऑथॉरिटी अँड फोर्थ बाय द फायनान्स डिपार्टमेंट. करेक्ट आन्सर आहे थर्ड इन द ऑफिशियल गॅजेट बाय द ऑथॉरिटी, प्राधिकरणाद्वारे राजपत्रात प्रसिद्ध करून. कारण की कलम 35 नुसार पाण्याचा किमान खर्च प्राधिकरणाने राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. नेक्स्ट, थर्ड इन लाय ऑफ व्हॉल्यूम बेस्ड चार्जेस द ऑथॉरिटी मे एक्सेप्ट. प्रमाणावर आधारित शुल्काऐवजी प्राधिकरण कोणत्या पर्याय स्वीकारू शकते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट प्रॉपर्टी टॅक्स, सेकंड अ फिक्स सम फॉर अ स्पेसिफाईड पिरियड, थर्ड अ परफॉर्मन्स बॉन्ड अँड फोर्थ मीटर सिक्युरिटी. करेक्ट आन्सर आहे सेकंड अ फिक्स सम फॉर अ स्पेसिफाईड पिरियड, निश्चित कालावधीसाठी ठराविक रक्कम. बिकॉज कलम 35(2) नुसार प्राधिकरण अपेक्षित वापरण्याच्या प्रमाणावर ठराविक कालावधीसाठी निश्चित रक्कम स्वीकारू शकते. नेक्स्ट, फोर्थ विच सेक्शन ऑफ द ऍक्ट गव्हर्न फिक्सेशन ऑफ कॉस्ट ऑफ वॉटर. पाण्याच्या खर्चाचे निर्धारण कोणत्या कलमानुसार केले जाते? तर बघा, ऑप्शन आहे सेक्शन 34, सेक्शन 35, सेक्शन 36, सेक्शन 37. करेक्ट आन्सर आहे सेकंड सेक्शन 35 कलम 35. कलम 35 हे पाणी पुरवठ्याच्या खर्चाच्या निर्धारणाशी संबंधित आहे. नेक्स्ट, फिफ्थ कॉस्ट ऑफ डिस्पोजल ऑफ वेस्ट वॉटर इज डिटरमाइंड. सांडपाणी विल्हेवाटीचा खर्च कसा निश्चित केला जातो? तर बघा, ऑप्शन आहे ॲबिलिटरी बाय लोकल बॉडी, सेकंड ॲज अ फिक्स्ड इयरली लमसम, थर्ड अकॉर्डिंग टू इट्स व्हॉल्यूम अँड फोर्थ ऑन द बेसिस ऑफ हाऊस होल्ड साईज. करेक्ट आन्सर आहे थर्ड अकॉर्डिंग टू इट्स व्हॉल्यूम, सांडपाण्याच्या प्रमाणानुसार. कलम 36(1) नुसार सांडपाणी विल्हेवाटासाठी खर्च त्याच्या प्रमाणानुसार निश्चित केला जातो. नेक्स्ट, 6 व्हॉल्यूम ऑफ वेस्ट वॉटर मे बी टेकन ॲज अ पर्सेंटेज ऑफ. सांडपाण्याचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या टक्केवारी प्रमाणे ठरवले जाऊ शकते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट वॉटर सप्लाइड टू द कंझ्युमर, सेकंड टोटल प्रॉपर्टी एरिया, थर्ड टॅक्स असेसमेंट व्हॉल्यूम अँड फोर्थ स्टोरेज टँक कॅपॅसिटी. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट वॉटर सप्लाइड टू द कंझ्युमर, ग्राहकास पुरविलेल्या पाण्याच्या प्रमाणावर. बिकॉज ॲज पर सेक्शन 36 of 1 allows wastewater volume to be percentage of total water supplied. Next, seventh, the minimum cost to be charged for disposal of water waste shall be. सांडपाणी विल्हेवाट किमान खर्च कोणाकडून जाहीर केला जातो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सेंट्रल गव्हर्नमेंट, सेकंड पब्लिश बाय द ऑथॉरिटी इन ऑफिशियल गॅजेट,
third decided by municipal corporation, and fourth determined by the local panchayat. Correct answer is second, published by the authority in official gazette. प्राधिकरणाकडून राजपत्रात प्रसिद्ध केला जातो, because as per section 31 notification by authority in official gazette. Next 8, instead of charging for volume of water wastewater the authority may. सांडपाण्याच्या प्रमाणावर शुल्क आकारण्याऐवजी प्राधिकरण काय करू शकते? बघा ऑप्शन आहे, फर्स्ट कलेक्ट एन्व्हायरमेंटल टॅक्स, सेकंड एक्सेप्ट अ फिक्स सम फॉर अ स्पेसिफाइड पिरियड, थर्ड कॅन्सल द कनेक्शन, अँड फोर्थ कलेक्ट सरचार्ज फ्रॉम कॉन्ट्रॅक्टर. करेक्ट आन्सर आहे सेकंड, एक्सेप्ट अ फिक्स सम फॉर अ स्पेसिफाइड पिरियड. विशिष्ट कालावधीसाठी निश्चित रक्कम स्वीकारू शकते, बिकॉज ऍज पर सेक्शन 36 ऑफ 2 permit a fixed sum based on expected disposal. Next 9, under which section can the authority charge rent for water meter? पाणी मीटरच्या भाड्यासाठी प्राधिकरण कोणत्या कलमानुसार शुल्क आकारू शकते? तर बघा ऑप्शन आहे सेक्शन 38, सेक्शन 37, सेक्शन 36 अँड सेक्शन 35. करेक्ट आन्सर आहे सेकंड, सेक्शन 37. ऍज पर सेक्शन 37 ऑफ 1 authority may charge meter rent as per by law. Next 10, fees for connection, disconnection or testing of water of supply may be charged under. पुरवठ्याची जोडणी, तोडणी किंवा चाचणीसाठी फी कोणत्या कलमानुसार आकारली जाते? बघा ऑप्शन आहे सेक्शन 39, सेक्शन 38, सेक्शन 37 ऑफ 2 अँड सेक्शन 36 ऑफ 2. तो करेक्ट आंसर है सेक्शन 37 ऑफ 2. ठीक है, एज पर सेक्शन 37 ऑफ 2 ऑथोराइज फी फॉर दिस सर्व्हिसेस एज पर बाय लॉ. तसंच बघा मेकॅनिकलची सुद्धा शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज पीडीएफ अवेलेबल आहे. 49 चॅप्टर 370 टॉपिक 4500 एमसीक्यूज सर्व सिलेबस कव्हर केलेला आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे आणि एग्जाम ओरिएंटेड पीडीएफ आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 11, द रेट ऑफ मीटर रेंट अँड सर्व्हिस फीज शाल बी प्रोव्हाइडेड बाय. मीटर भाडे आणि सेवा शुल्काचे दर कोणाकडून ठरवले जातात? तर बघा ऑप्शन आहे रेग्युलेशन, सेकंड बाय लॉज ऑफ द ऑथॉरिटी, थर्ड गव्हर्नमेंट रिझोल्युशन अँड फोर्थ डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑर्डर. करेक्ट आन्सर आहे सेकंड, बाय लॉज ऑफ द ऑथॉरिटी, प्राधिकरणाच्या उपनियमांनुसार. ठीक आहे, because section 37 refers to bylaw for fixing such rate. Next 12, under section 38 consumer may be required to deposit sum as. कलम 38 नुसार ग्राहकांकडून कोणत्या स्वरूपात रक्कम ठेव म्हणून घेतली जाऊ शकते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऍडव्हान्स टॅक्स, सेकंड सिक्युरिटी फॉर प्रॉम्प्ट पेमेंट अँड परफॉर्मन्स, थर्ड नॉन रिफंडेबल फीज अँड फोर्थ शेअर कॅपिटल. करेक्ट आन्सर आहे सेकंड, सिक्युरिटी फॉर प्रॉम्प्ट पेमेंट अँड परफॉर्मन्स. ठीक आहे, ऍज पर सेक्शन 38 डिपॉझिट एन्श्योर टाइमली पेमेंट अँड कंपायलन्स, बिकॉज वेळेवर देयक आणि अटीचे पालन यासाठी सुरक्षा ठेव असते. नेक्स्ट 13, द ऑथॉरिटी कॅन रिकवर इट्स ड्यू फ्रॉम. प्राधिकरण आपले देय कोणत्या स्रोतामधून वसूल करू शकते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अॅन्युअल बजेट अलोकेशन, सेकंड डिपॉझिट मेड बाय कंझ्युमर, थर्ड इन्शुरन्स फंड अँड फोर्थ म्युनिसिपल ग्रांट. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड, डिपॉझिट मेड बाय कंझ्युमर, ग्राहकांनी केलेल्या ठेवांमधून, बिकॉज ऍज पर सेक्शन 38 परमिट रिकव्हरी फ्रॉम कंझ्युमर डिपॉझिट. नेक्स्ट 14, अंडर सेक्शन 39 एनी सम ड्यू टू ऑथॉरिटी मे बी रिकवर्ड ॲज. कलम 39 नुसार प्राधिकरणाचे कोणतेही देय खालील प्रमाणे वसूल केले जाऊ शकते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रोफेशनल टॅक्स, कोर्ट फीज, एरियाज ऑफ लँड रेव्हेन्यू अँड म्युनिसिपल पेनॉल्टी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड एरियाज ऑफ लँड रेव्हेन्यू, जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणे, बिकॉज ऍज पर सेक्शन 39 प्रोव्हाइड्स फॉर रिकव्हरी ॲज अ एरियाज ऑफ लँड रेव्हेन्यू. नेक्स्ट 15, द फ्रेज विदाउट prejudice to any other mode of recovery in section 39 means. कलम मधील इतर कोणत्याही वसुलीचा प्रकारास बाधा न आणता या वाक्याचा अर्थ काय? तर बघा ऑप्शन आहे ओनली वन मेथड इज अलाउड,
Second, multiple legal methods may be used. Third, civil court cannot intervene. And fourth, tax is waived. तो correct answer आहे second. मल्टिपल लिगल मेथड मे बी यूज, एकाहून अधिक कायदेशीर पद्धती वापरात येतात बिकॉज इट अलाउज यूज ऑफ सेव्हरल रिकव्हरी मेथड कॉन्करंटली. नेक्स्ट 16, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिकव्हरेबल अंडर सेक्शन 39. खालीलपैकी कोणते देय कलम 39 अंतर्गत वसूल करता येत नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॉस्ट ऑफ वॉटर, सेकंड कॉस्ट ऑफ डिस्पोजल ऑफ वॉटर वेस्ट वॉटर, थर्ड इनकम टैक्स ड्यूज एंड फोर्थ मीटर रेंट एंड फीस. तो करेक्ट आंसर है थर्ड इनकम टैक्स ड्यूज, उत्पन्न कर थकबाकी, बिकॉज एज पर सेक्शन 39 cover only authority dues, not income tax. Next 17, who notifies the rate of water cost and disposal charges. पाणी व सांडपाणी विल्हेवाटाची दर कोण जाहीर करते. बघा ऑप्शन आहे चीफ सेक्रेटरी, सेकंड ऑथॉरिटी थ्रू ऑफिशियल गॅजेट, थर्ड म्युनिसिपल कमिशनर, फोर्थ अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. करेक्ट आंसर आहे सेकंड ऑथॉरिटी थ्रू ऑफिशियल गॅजेट, प्राधिकरण राजपत्राद्वारे, बिकॉज सेक्शन 35 and 36 rate notified by authority in gazette. Next 18, meter rent and service fees under section 37 are example of. कलम 37 अंतर्गत मीटर भाडे व सेवा शुल्क हे खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डायरेक्ट टॅक्सेस, युजर चार्जेस, पब्लिक बोरोविंग, कॅपिटल रिसिप्ट. तो करेक्ट आंसर आहे सेकंड युजर चार्जेस, वापर शुल्क, because they represent charges for service rendered. Next 19, deposit required under section 38 are meant for. कलम 38 अंतर्गत ठेव रक्कम घेण्याचा उद्देश काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रेव्हेन्यू जनरेशन, सेकंड इन्व्हेस्टमेंट इन प्रोजेक्ट, थर्ड इन्शुरिंग पेमेंट अँड कंपायलन्स अँड फोर्थ इन्शुरन्स अगेन्स्ट लॉस. तो करेक्ट आंसर आहे थर्ड एन्शुरिंग पेमेंट अँड कंपायलन्स, वेळेवर देयक व अटीचे पालन सुनिश्चित करण्यासाठी, बिकॉज डिपॉझिट एन्श्युअर पेमेंट अँड कंपायलन्स. नेक्स्ट 20, फेल्युअर टू पे वॉटर चार्जेस इनेबल द ऑथॉरिटी टू रिकवर ड्यूज ॲज एरियास ऑफ लँड रेव्हेन्यू अंडर. पाण्याचे शुल्क न भरल्यास प्राधिकरण कोणत्या कलमानुसार ते जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणे वसूल करू शकते. बघा ऑप्शन आहे सेक्शन 40, सेक्शन 39, सेक्शन 38. तर करेक्ट आंसर आहे सेक्शन 39. ठीक आहे, ऍज पर सेक्शन 39 प्रोव्हाइड दिस पॉवर टू द ऑथॉरिटी. तसंच बघा जनरल नॉलेज, मराठी व्याकरण, मेकॅनिकल, महाराष्ट्र जीवन ऑथॉरिटी ऍक्ट, जी सिव्हिल, इलेक्ट्रिकल, अकाउंटंट सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.